समतोल उन्नतीसाठी सलाम स्त्री कर्तृत्वाला. गौरवार्थ आज तुझिया विश्व अवघे आतुरले. नव्या क्षितिजा स्पर्श करीशी कर्तृत्व हे साकारले. तरुण भारत परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कुटुंब आणि नोकरी यांचा समतोल साधत महिला पुढे येत आहेत. तथापि असमानता आजही आहे असे संयुक्त राष्ट्र संघाला जाणवते आहेच. म्हणूनच यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे घोषवाक्य बॅलन्स फॉर बेटर म्हणजेच उत्कृष्टतेसाठी समतोल असे आहे. बेळगावच्या कन्या गौरी मांजरेकर यांना फेब्रुवारी महिन्यात इंडियन वुमन्स एक्सलन्स अँड लीडरशिप अवॉर्डने केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यंदाच्या महिला दिनाचे औचित्य साधून तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी साधलेला संवाद. नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. यंदाच्या महिला दिनाचे ब्रीदवाक्य आहे बॅलन्स फॉर बेटर म्हणजेच सर्वोत्कृष्टतेसाठी समन्वय. असा समन्वय साधणारी आणि उद्योजकतेसाठी दिल्लीतून जाऊन नुकताच एक पुरस्कार घेऊन आलेली एक तरुण उद्योजिका गौरी मांजरेकर हिच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आपण जाणून घेऊया गौरीचा एकूण प्रवास. गौरी, तू ह्या क्षेत्राकडे कशी वळलीस? याच्यापूर्वी तू बेळगावचीच आहेस. तुझं शिक्षण आणि पूर्ण करिअरबद्दल थोडी माहिती सांग. मी MV हेरवाडकर स्कूलमधनं स्कूलिंग केलं आणि मग डिग्री मी GSS कॉलेजमधनं कंप्लीट केली आणि मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स हे मी GIT कॉलेजमधनं पूर्ण केलं. GITमध्ये असताना मला कॅम्पस रिक्रुटमेंट थ्रू 2 कंपनीजमध्ये प्लेसमेंट झाली होती, कॉग्निझंट आणि माइंडट्रीमध्ये. आणि मी माइंडट्रीमध्ये थोडे दिवस काम केलं. खरं लग्नानंतर मग मी चिक्कोडीला सेटल झाले. लग्न कधी झालं? तुझे पती काय करतात आणि चिक्कोडीच का निवडलं? लग्न माझं 2008मध्ये झालं आणि माझे पती संकेत मांजरेकर हे चिक्कोडीमधलेच असल्यामुळं मी चिक्कोडीमध्येच सेटल व्हायचं ठरवले. आणि संकेत हाही एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि तोही टॉपर होता. खरं त्यांनीही पहिल्यापासूनच निश्चय केला होता की आपण चिक्कोडीमध्येच सेटल व्हायचं आहे. त्यामुळं मग चिक्कोडी हे गाव मी निवडलं. इतकी उत्तम करिअर असताना परदेशात जाण्याची संधी आली असेल किंवा वेगळं काहीतरी क्षेत्र तुला निवडून चांगली मोठं पद मिळवता आलं असतं, पण हेच तू वेगळा मार्ग का निवडलास आणि उद्योजकतेकडे कशी वळलीस? ह्याचं श्रेय मी ॲक्च्युली माझ्या आईवडिलांना देईन. कारण मी लहान असल्यापासूनच माझे बाबा हे मला कायम सांगायचे की आपण जिथं राहतो तिथल्या लोकांच्याबद्दल, तिथल्या लोकांसाठी तू काहीतरी नक्की कर. त्यामुळे हे लहानपणापासूनच माझ्या डोक्यात घातलं गेलं होतं. माहीत नाही त्याच्यामुळं असेल, खरं मला बाहेर जायची कधीच ओढ नव्हती. आणि जरी मी बँगलोरमध्ये राहिले असले तरी पण मला इथेच सेटल व्हायचं होतं, म्हणजे बेळगावच्या आजूबाजूलाच मला सेटल व्हायचं होतं. मग चिक्कोडीमध्ये तू कुठला मार्ग निवडलास उद्योजकतेचा आणि तुझ्या एकूण उद्योजकतेबद्दल सांग. 2008मध्ये जेव्हा लग्न झालं त्यावेळेला मी आणि माझा नवरा आम्ही रेग्युलर असे डोनेशन्स वगैरे करत होतो. पण ते फक्त आम्ही दोघं म्हणजे आमच्यापुरतेच असायचे. मग आम्ही विचार केला की असे बरेचसे लोक आहेत जे आमच्याबरोबर जॉईन करायला इच्छित आहेत. म्हणून मग आम्ही जॉय बँक नावाचं एक NGO स्टार्ट केलं 2008च्या एंडला. आणि त्याच्या थ्रू आम्ही मग डोनेशन्स वगैरे पहिला स्टार्ट केले. मग 2012मध्ये आम्हाला वाटलं की फक्त डोनेशन्स केल्यानंतर ते एक मॉनिटरी हेल्प होईल. मग असं काहीतरी करायला पाहिजे ज्याच्यामुळं बायकांना खरोखरचं उपयोग होईल. म्हणून मग आम्ही पंख हँडीक्राफ्ट्स हा व्यवसाय सुरू केला. पंखच्या स्थापनेमध्ये तुझ्यासोबत आणि कोण होतं? बेसिकली मी आणि मनीष शानबाग त्याचं नाव. तर आम्ही दोघांनी मिळून हे सुरू केलं. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सातत्य निरंतर. आता पंख आणि जॉय बँक आणि किडी बँक असं पण काहीतरी आहे तुझं, ते पण सांग. ॲक्च्युली 2012मध्ये जेव्हा आम्ही हे सुरू केलं त्यावेळेला फ्रान्समध्ये एक NGO आहे ज्याचं नाव आहे किडी पॅक. त्यांनी आम्हाला म्हटलं की आम्ही असे इंडियासारख्या म्हणजे भारतासारख्या देशांच्यामध्ये गरजू मुलांना किडी पॅक्स देतो. किडी पॅक्स म्हणजे काय? बॅग्स असतात. बॅगमध्ये गरजू वस्तू जसं बुक्स, त्याच्यानंतर पेन्स आणि स्टेशनरी, नॅपकिन्स हे सगळं. आणि ह्या वस्तू आमच्या पंखमधल्या बायकाच बनवतात. तर त्याच्यामुळं काय होतं, डबल चॅरिटी झाल्यासारखं होतं. आम्ही जेव्हा डोनेशन करतो त्या मुलांनाच मदत नाही पण ह्या बायकांनासुद्धा त्याची मदत होती, कारण त्यांना त्याच्यामुळं रोजगार मिळतो. आत्तापर्यंत किती मुलांपर्यंत तुम्ही असे पोचलेले आहात आणि आत्ता तुझ्याकडे किती महिला काम करतात?
माझ्याकडं आता मी 40हून अधिक महिलांना हे स्किल्स आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत. तर साधारण आता 20 बायका माझ्याबरोबर काम करत आहेत. आमचं हेडक्वार्टर्स चिकोडीमध्येच आहे. वर्कशॉप आहे जिथं त्यांना स्टिचिंग म्हणजे शिवणकाम शिकवलं जातं आणि ते वेगळ्या वेगळ्या वस्तू बनवतात तिथे. या सगळ्या कामामध्ये एकूण समाजाबद्दल तुझ्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय होत्या? मी जेव्हा हे स्टार्ट केलं त्यावेळेला आमचं मिशनच होतं, मिशन मिलियन स्माइल्स. म्हणजे आम्हाला स्माइल स्प्रेड करायचे होते. प्रतिक्रिया म्हटला तर आम्ही हे कधीच असं पब्लिकली कधी ओपन हे केलेलंच नव्हतं. आम्ही काय करतो आहे खरं वर्ड टू वर्ड पब्लिसिटी म्हणा की लोकांना माहीत होतं. मग असे बरेचसे लोक ज्यांना खरोखरच आनंद होता हे करण्यात, त्यांनी आम्हाला जॉईन केलं. त्यामुळं बऱ्याचशा मुलांना ह्याचा उपयोग झाला आहे. आत्ता तुला मिळालेल्या पुरस्काराबद्दलचा? हे ॲक्च्युली ऑनलाईन ॲप्लिकेशन आलेलं त्यांचं, इंडियन वुमन एक्सिलन्स अँड लीडरशिप अवॉर्ड. हा जो अवॉर्ड आहे हा आय वेला नावाच्या एका संस्थेने दिलेला आहे मला, आणि इन असोसिएशन विथ गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया ह्यांनी सगळ्यांनी मिळून असे 30 महिला ऑल ओव्हर इंडियामधल्या त्यांनी घेतलेल्या होत्या आणि त्याचे वेगळे वेगळे कॅटेगरीज होते. तर मला जो पुरस्कार मिळाला आहे हा NGO आणि रुरल एंटरप्रेनरशिपचा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्टतेसाठी समन्वय हे महिला दिनाचं सूत्र प्रत्यक्षात आणलेली आहे गौरीनं. त्याचबरोबर लाखो मुलांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवणं याच्यासारखा आनंद नाही असं ती म्हणते. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने गौरी तू आमच्याशी बोललीस. तुला आमच्या तरुण भारत परिवार आणि तरुण भारत सोशल मीडियाकडून खूप शुभेच्छा. पुढील कामाच्या वाटचालीसाठी अनेक सदिच्छा. कॅमेरामन विजय निंबाळकरसह मी मनीषा सुभेदार, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.